हॅलो. तर आजपासून मी माझे जे मिनी ब्लॉग आहेत, मिनी रुटीन आहे, ते मी रोज सगळ्यांसोबत शेअर करेल असं मी आजपासून प्रण घेते आहे. तर आजचा माझा हा खूप दिवसानंतरचा पहिला व्लॉग जो आहे तो प्लीज मला नंतर कमेंटमध्ये सांगाच की कसा वाटला. सकाळची सुरुवात खूप छान अशी झाली होती आणि बाल्कनीमध्ये माझ्या कबुतराने मस्त असे एक घरटं बांधलं होतं, कारण खूप दिवसापासून घर हे बंद होतं. त्यांना चांगला चान्स भेटला आणि तोपर्यंत प्रियांश पण झोपेतनं उठला होता. प्रियांश रेडी होतोय तोपर्यंत मी त्याच्या टिफिन वगैरे पॅक केला, बॅगमध्ये ठेवून दिला. कारण प्रियांश आता थोडासा मोठा झाला आहे, सो त्याच्या हाताने आंघोळ करणं, युनिफॉर्म घालणं आणि मग बाबांचं दर्शन न सांगता घेतो. ह्याच्यात खूप छान वाटतं हे सगळं बघून. त्याच्या हाताने शूज वगैरे घालतो. आणि जेव्हा मुलं मोठी होतात, आपली कामं आपल्या हाताने करायला लागतात, तेव्हा आईवडिलांच्या कामाचा अर्धा भार हा कमी होऊन जातो. कारण सकाळी उठणे, त्यांना रेडी करणं, त्यांचा टिफिन बनवणं, या सगळ्यामध्ये आपण स्वतःकडे लक्ष देण्याचं राहून जातं. तर असो, प्रियांशला बसमध्ये बसून आल्यानंतर मग ठरवलं की पहिले घरातली कामं उरकून घेऊ. कारण गावावरनं यायला लगभग रात्र झाली होती. 24 तासाचा प्रवास करून आल्यानंतर अजिबातही इच्छा नव्हती कोणत्याही कामाला हात लावण्याची. म्हणून मग म्हटलं की चला पहिले झोपून घेऊ, खाऊन पिऊन, आणि सकाळची कामं सकाळी बघू. प्रियांशला घरी स्कूलला पाठवून दिल्यानंतर सगळ्यात पहिले घरातली साफसफाई करून घेतली. कारण 8 दिवसापासून घर बंद होतं, तर अक्षरशः इतकी धूळ झाली होती की पाय अजिबातही फरचीवर ठेवण्याची इच्छा होत नव्हती. सो पहिले झाडून पुसून हे दोन्ही कामं करून घेतली आणि मग नंतर माझी बाकीची कामं करून घेतली. आणि त्यातल्यात मी आज हेअर ऑइल करून घेतलं, पण नंतर कॅलेंडर बघितलं तर त्यात कळालं की आज नागपंचमी आहे. सो मी आज हेअर वॉश करू शकत नाही, कारण आपण नागपंचमीला हेअर वॉश करत नाही. पाण्याची बॉटल आली होती, नंतर मग चहा टोस्टचा मस्त नाश्ता केला. अशी होती माझी आज सकाळची मॉर्निंग आणि माझा आजचा मिनी ब्लॉग. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय.